हॅलो किड्स. मागच्या वेळेस आपण हिस्ट्रीचा चॅप्टर बघितला होता, ॲग्रेरियन पॉलिसीज ऑफ ब्रिटिश पार्ट 1. आता पार्ट 2कडे वळूया. त्याच्या आधी पहिल्या पार्टमध्ये आपण काय काय बघितलं होतं ते एकदा बघूया. एक म्हणजे लँड रेव्हेन्यू सेटलमेंट म्हणजे काय, परमनंट सेटलमेंट म्हणजे काय, त्याच्यानंतर या परमनंट सेटलमेंटचे इफेक्ट काय काय झाले, महालवारी सेटलमेंट काय होती, रयतवारी सेटलमेंट जिला मुनरो सिस्टीम असं म्हणतात ती काय होती, इथंपर्यंत आपण आलो होतो. आता पार्ट 2कडे वळूया. सुरुवात करूया कमर्शियलायझेशन ऑफ ॲग्रिकल्चर. द ब्रिटिश कॉन्क्वेस्ट ऑफ इंडिया ट्रान्सफॉर्म ट्रॅडिशनल स्ट्रक्चर ऑफ इंडियन इकॉनॉमी बाय कॉलोनियल इकॉनॉमी. आता ब्रिटिशांचा भारतावरती जो विजय झाला त्याच्यानंतर जे ट्रॅडिशनल स्ट्रक्चर होतं इंडियन इकॉनॉमीचं ते काय झालं, कॉलोनियल इकॉनॉमीमध्ये ट्रान्सफर झालं. दिस वॉज ड्यू टू व्हेरियस इकॉनॉमिक पॉलिसीज फॉलोड बाय द ब्रिटिश टू कॅटर द नीड ऑफ ब्रिटिश इकॉनॉमी. आणि हे ब्रिटिश इकॉनॉमीची जी गरज पूर्ण करण्याकरता ब्रिटिशांनी काय केलं, ह्या इकॉनॉमिक पॉलिसीज आहेत त्या फॉलो केल्यामुळे हे झालं. कारण आता ही इंडियन इकॉनॉमीवरती ब्रिटिश इकॉनॉमी ही काय होती, कनेक्टेड होती. वन ऑफ द सिग्निफिकंट ॲस्पेक्ट वॉज कमर्शियलायझेशन ऑफ ॲग्रिकल्चर. त्यातला एक महत्त्वाचा ॲस्पेक्ट काय होता तर ॲग्रिकल्चरचं कमर्शियलायझेशन. It means that agricultural crops and goods were produced for market rather than for domestic consumptions. आणि ह्याचा अर्थ असा होता की शेतात जे धान्य पिकवलं जायचं किंवा ज्या वस्तू तयार केल्या जायच्या ते कशासाठी तयार केल्या जायच्या तर मार्केटमध्ये नेण्याकरता, ना की घरगुती वापराकरता. The Industrial Revolution in England played a crucial role in converting agricultural India into an economic colony of industrial England. आता हे इंडस्ट्रियल रिव्होल्यूशन जी इंग्लंडमध्ये झाली त्याच्यामुळं काय झालं तर ॲग्रिकल्चरल इंडिया जो होता तो काय झाला, कन्वर्ट झाला, इंडस्ट्रियल इंग्लंडची ही इकॉनॉमिक कॉलनी तयार झाली. इंडिया वॉज नाऊ फोर्स टू एक्सपोर्ट मटेरियल सच ॲज रॉ कॉटन, रॉ सिल्क which British industries need urgently. आता काय झालं, ब्रिटिश इंडस्ट्रीची जी अर्जंट नीड म्हणून इंडियाला आता हे रॉ कॉटन, रॉ सिल्क यांना एक्सपोर्ट करण्यासाठी फोर्स करण्यात आला. इट वॉज अ डेलिबरेट पॉलिसी फ्रेम बाय द ब्रिटिश अंडर प्रेशर फ्रॉम द ब्रिटिश मॅन्युफॅक्चरर्स अँड मर्चंट्स टू ऑब्टेन मॅक्सिमम रॉ मटेरियल फॉर ब्रिटिश इंडस्ट्रीज. आता ह्या ब्रिटिश इंडस्ट्रीजसाठी लागणाऱ्या जे रॉ मटेरियल होतं त्याच्यासाठी ब्रिटिश मॅन्युफॅक्चरर आणि मर्चंट यांच्याकडून येणाऱ्या जे प्रेशर होतं त्यामुळं काय केलं, ब्रिटिशांनी ह्या पॉलिसीज मुद्दामहून राबवाव्या लागल्या. इट वॉज ऑल्सो द रिझल्ट ऑफ एव्हर ग्रोईंग डिमांड ऑफ लँड रेव्हेन्यूज अँड एक्सेसिव्ह रेंट कलेक्टेड बाय द लँडलॉर्ड्स. आणि याचबरोबर ह्या लँड रेव्हेन्यूच्या सततच्या वाढणाऱ्या ज्या डिमांड्स होत्या आणि लँडलॉर्ड्सला घ्यावे लागणारे जे जादाचे रेंट होते हा त्याचाच रिझल्ट होता. देअर वॉज अ ग्रेट डिमांड फॉर शुगर केन, कॉटन अँड ज्यूट एक्सेट्रा. तेव्हा शुगर केन म्हणजे ऊस, कॉटन आणि ज्यूटला मोठी मागणी होती. प्लांटेशन ऑफ क्रॉप्स सच एज टी, कॉफी, रबर, इंडिगो एक्सेट्रा वेर इसेन्शियली मिंट फॉर मार्केट्स. आणि हे जे चहा, कॉफी, रबर आणि इंडिगो म्हणजे नीळ जी होती हे काय होतं, ह्या क्रॉपचं प्लांटेशन मार्केटला जात होतं. द कल्टिवेटर्स वेअर फोर्स टू प्रोड्यूस कमर्शियल क्रॉप्स फॉर फूड क्रॉप्स. आता ह्या कल्टिवेटरना हे कमर्शियल क्रॉप्स त्यांच्या फूड क्रॉप्सच्या ऐवजी तयार करण्यासाठी फोर्स करण्यात आला. विच कॉज अ स्टीप फॉल इन द प्रोडक्शन ऑफ फूड ग्रेन्स. आणि ह्याच्यामुळे काय झालं, जे अन्नधान्य होतं त्याचं प्रोडक्शन होतं ते एकदम खाली आलं. विच इन टर्न कॉज फॅमाईन कंडिशन इन द कंट्री. आणि याचा परिणाम असा झाला की पूर्ण देशामध्ये दुष्काळाची परिस्थिती निर्माण झाली. एक्सपान्शन ऑफ मीन्स अँड कम्युनिकेशन अँड ट्रान्सपोर्टेशन एनकरेज द फॅलिसिटेटेड कमर्शियलायझेशन ऑफ ॲग्रिकल्चर. आता आहे कम्युनिकेशन आणि ट्रान्सपोर्ट ह्याचे ज्या साधनांमध्ये झाले जी वाढ होती त्याच्यामुळं काय झालं, ॲग्रिकल्चरच्या कमर्शियलायझेशनमध्ये सुद्धा वाढ झाली. द लेईंग ऑफ रेल्वे लाईन अँड एक्सपान्शन ऑफ रेल अँड रोड ट्रान्सपोर्ट लिंक द इंटेरियर ऑफ द कंट्री विथ द पोर्ट अँड हार्बर अँड अर्बन मार्केटिंग सेंटर्स. आता हे रेल्वेचे रूळ टाकणं असेल किंवा रेल्वेचं एक्सपान्शन असेल, रोड ट्रान्सपोर्ट असेल,
हे देशातले त्यांनी काय केलं, देशाच्या अंतर्गत जेवढे काही पोर्ट्स आणि हार्बर्स होते, त्याच्यानंतर अर्बन मार्केटिंग सेंटर्स होते, हे सगळ्यांना काय केलं, जोडलं गेलं. दिस अनेबल ट्रान्सपोर्टेशन ऑफ ॲग्रिकल्चरल प्रोडक्ट्स फ्रॉम फार्म टू मार्केट. आणि ह्या सगळ्यामुळं काय झालं, शेतातलं जे अन्नधान्य होतं ते मार्केटकडे नेणं हे खूप सोपं झालं. दिस वॉज अ न्यू फिनॉमिनन विच बेनिफिटेड ब्रिटिश इंडस्ट्रीज. आणि हा जो नवीन फिनॉमिना होता त्याचा ब्रिटिश इंडस्ट्रीजना फायदा झाला. The worst effect of the commercialization found expression in the famous Indigo Revolt in 1859. आणि या कमर्शियलायझेशनचा सर्वात वाईट इफेक्ट कुठला झाला असेल तर 1859मध्ये इंडिगो रिव्होल्ट झाला. The British concentrated on the crops that were in great demand in European markets. आता ब्रिटिश लोक जी होती ते ह्या क्रॉप्सवरती कुठल्या क्रॉप्सवरती कॉन्सन्ट्रेट करत होती तर ज्याला युरोपियन मार्केटमध्ये मोठी डिमांड होती. मेनी टाइम्स द ब्रिटिश ऑफिशियल्स परस्युडेड अँड इवन फोर्स टू ग्रो क्रॉप्स इन ऑर्डर टू प्रोव्हाइड कमोडिटीज रिक्वायर्ड फॉर द वेस्टर्न मार्केट्स. आता ह्या वेस्टर्न मार्केटला ज्या काही वस्तू लागणाऱ्या होत्या ना, त्याच्यासाठी काय केलं जातं, हे ब्रिटिश ऑफिशियल्स होते, हे लोकांना काय करायचे, कधीकधी हे क्रॉप्स ग्रो करायला राजी करायचे तर कधीकधी त्यांना फोर्स पण करायचे. दे एनकरेज प्रोडक्शन ऑफ ज्यूट इन बेंगॉल, टी इन आसाम, शुगर केन इन उत्तर प्रदेश, व्हीट इन पंजाब, राईस इन मद्रास अँड कॉटन इन महाराष्ट्र अँड पंजाब. आता त्यांनी काय केलं, आसाममध्ये चहा, बंगालमध्ये ज्यूट, त्याच्यानंतर उत्तर प्रदेशमध्ये शुगर केन म्हणजे ऊस, त्याच्यानंतर पंजाबमध्ये गहू, मद्रासमध्ये तांदूळ आणि महाराष्ट्र आणि पंजाबमध्ये कॉटन ह्याच्या प्रोडक्शनसाठी लोकांना एनकरेज केलं. आता काही मेजर कमर्शियल क्रॉप्सकडे वळूया. बाय लेट 19th century, the British started the cultivation of main commercial crops such as opium and indigo. आता लेट 19th centuryला काय झालं, ओपियम आणि इंडिगोसारख्या महत्त्वाच्या कमर्शियल क्रॉप्सचे कल्टिवेशन करायला सुरुवात केली. ओपियम वॉज कल्टिवेटेड इन द वेस्टर्न पार्ट ऑफ इंडिया. तेव्हा हे ओपियम म्हणजे अफू ज्याला म्हणतात, हे इंडियाच्या वेस्टर्न पार्टमध्ये कल्टिवेशनला सुरुवात झाली. इट वॉज एक्सपोर्टेड टू चायना. आणि हे चायनाला एक्सपोर्ट केलं जायचं आणि त्याच्या एक्सचेंजमध्ये काय मिळायचं तर चायनीज टी. द कल्टिवेशन ऑफ ओपियम यील्ड ह्यूज रेव्हेन्यू इन इंडिया. आणि या ओपियमच्या कल्टिवेशनमुळं काय झालं, भारतामध्ये खूप मोठा रेव्हेन्यू गोळा झाला. इंडिगो, अ ब्ल्यू कलर्ड डाय, इज ऑब्टेन फ्रॉम अ ट्रॉपिकल प्लांट. आता हे ओपियम म्हणजे अफू जे होतं हे एका ट्रॉपिकल प्लांटपासून बनवलं जायचं आणि तो निळ्या रंगाचा डाय होता. दिस वॉज प्रायमरीली यूज टू डाय क्लोथ इन मेनी युरोपियन कंट्रीज सच ॲज ब्रिटन, इटली आणि फ्रान्स. आणि हे पूर्वी काय व्हायचं की ब्रिटन, इटली आणि फ्रान्स या युरोपियन देशामध्ये हे कपड्याला डाय करण्यासाठी वापरलं जायचं. ड्यू टू इंडस्ट्रियल रिव्होल्युशन, कॉटन प्रोडक्शन इन्क्रीज. या इंडस्ट्रियल रिव्होल्युशनमुळे काय झालं, इंडस्ट्रियल रिव्होल्युशनमुळे कॉटनच्या प्रोडक्शनमध्ये वाढ झाली, विच लेड टू इनॉर्मस डिमांड ऑफ इंडिगो. त्यामुळे इंडिगोची डिमांडसुद्धा खूप वाढली. आता इंडिगो कल्टिवेशन. द डिक्लाइन इन द सप्लाय फ्रॉम द वेस्ट इंडीज अँड अमेरिकन फोर्स्ड द युजर टू लुक फॉर अदर वेज टू ऑब्टेन इंडिगो. आता काय झालं, ही निळ पूर्वी ह्या अमेरिका आणि वेस्ट इंडीजमधनं त्यांना मिळायची, पण तिथला सप्लाय कमी झाल्यामुळं काय झालं, ही लोकं ह्या इंडिगो मिळवण्यासाठी दुसरं कोणीतरी काहीतरी मार्ग शोधत होते. द क्लॉथ डायर्स इन ब्रिटन वेअर इन सर्च ऑफ अ न्यू सोर्स फॉर इंडिगो सप्लाय. आणि ब्रिटनमधले हे क्लॉथ डायर्ससुद्धा होते जे ते काय करत होते, ह्या इंडिगोचं सप्लायचा नवीन सोर्स शोधत होते अँड टर्न देअर अटेन्शन टुवर्ड्स बेंगॉल. आणि त्यांचं आता अटेन्शन कुठं वळलं असेल तर ते बंगालकडे वळलं. द इंडिगो कल्टिवेशन इन बेंगाल एक्सपांडेड रॅपिडली. आणि त्यामुळं काय झालं, बंगालमध्ये हे इंडिगो कल्टिवेशनचं काय झालं, प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढलं. मेनी युरोपियन सच एज स्कॉटमन, इंग्लिशमन, अट्रॅक्ट बाय द प्रॉस्पेक्ट्स ऑफ हाय प्रॉफिट बिकेम प्लांटर्स.
आता हे युरोपियन होते, त्याच्यामध्ये स्कॉटमन आणि इंग्लिशमन होते. त्यांना काय झालं, ह्या इंडिगो कल्टिवेशनमध्ये हाय प्रॉफिट मिळत होतं, म्हणून ते काय झाले, हळूहळू प्लांटर तयार झाले, ते प्लांटर झाले. मेनी कंपनी ऑफिशियल्स गेव अप देअर जॉब, काही जणांनी तर त्यांचा जॉब पण सोडला. टर्न टू इंडिगो बिझनेस, आणि या इंडिगो बिझनेसकडे वळले. द कंपनी अँड द बँक ऑफर्ड लोन्स टू प्रोड्यूस इंडिगो. आता ही कंपनी आणि बँका काय करत होत्या, तर ह्या इंडिगो प्रोडक्शनसाठी लोन पण ऑफर करत होत्या. देर वेर मेनली 2 systems ऑफ इंडिगो कल्टिवेशन फॉलोड इन इंडिया, नेमली. आता इंडियामध्ये 2 सिस्टीम इंडिगो कल्टिवेशनच्या फॉलो करत होत्या. एक होती निज कल्टिवेशन आणि दुसरी होती रियोती कल्टिवेशन. त्याच्यामधलं आता निज कल्टिवेशन बघूया. इन दिस सिस्टीम ऑफ कल्टिवेशन, आता या निज कल्टिवेशनमध्ये काय काय होतं. द प्लांटर प्रोड्यूस इंडिगो ऑन द लँड डायरेक्टली कंट्रोल्ड बाय हिम. आता हा प्लांटर काय करत होता, त्याच्या कंट्रोलमध्ये असलेल्या लँडवरती हे इंडिगो प्रोड्यूस करत होता. ॲट टाइम्स ही यूज टू बाय लँड ऑर टेक इट ऑन रेंट फ्रॉम जमीनदार्स. त्याला काय व्हायचं, त्यामुळे या जमीनदारांकडनं कधीकधी ह्या जमिनी विकत पण घ्यायला लागायच्या आणि कधीकधी भाड्याने पण घ्यायला लागायच्या. अँड कल्टिवेट इंडिगो बाय डायरेक्टली एम्प्लॉईंग हायर्ड लेबर्स. आणि तिथं हे इंडिगो कल्टिवेशन हे भाड्याने काय करायचे, ते हे लेबरर्स मागवायचे आणि त्यांच्याकडनं करून घ्यायचे. टू कल्टिवेट इंडिगो इन अ लार्ज प्लांटेशन रिक्वायर्स लार्ज ट्रॅक्ट्स ऑफ फर्टाईल लँड, मेनी प्लग, बुलक अँड अ वास्ट नंबर ऑफ हायर्ड लेबर्स. आता हे मोठ्या प्रमाणात कल्टिवेशन करण्याकरता काय करायला लागायचं, तर मोठी फर्टाईल लँड लागायची, बरेचसे नांगर लागायचे, बैल लागायचे आणि हायर्ड लेबरची पण गरज होती. द कल्टिवेटर्स वेअर ओनली एबल टू गेट स्मॉल प्लॉट्स. पण या कल्टिवेटरना खूप छोटे छोटे प्लॉट्स मिळायचे. विच वेर स्कॅटर्ड ओव्हर द एरिया, आणि आजूबाजूच्या प्रदेशात ते पूर्ण स्कॅटर्ड असायचे, विखुरले गेलेले असायचे. अँड ऑल्सो हॅड डिफिकल्ट टू फाइंडिंग लेबर्स फॉर प्लांटेशन. आता त्यांना अडचण काय यायला लागली, तर हे लेबर्स शोधणं हे त्यांनासुद्धा प्लांटेशनसाठी अवघड व्हायला लागलं. फर्दर इन्व्हेस्टिंग ऑन परचेस अँड मेंटेनन्स ऑफ दिस लार्ज क्वांटिटी ऑफ प्लग्स अँड बुलक्स वॉज अ बिग प्रॉब्लेम. आता काय झालं, पुढं मोठ्या प्रमाणावर घेतलेले हे जे नांगर होते, बैल होते, त्यांची खरेदी आणि त्यांचा मेंटेनन्स हा एक मोठा प्रॉब्लेमच होऊन बसला, कारण त्याच्यात गुंतवणूक पण मोठी होती. देअरफोर इट वॉज डिफिकल्ट फॉर द प्लांटर्स टू एक्सपांड द एरिया अंडर दिस सिस्टीम. त्यामुळं काय झालं, या प्लांटर्सना या सिस्टीमच्या अंडर एरिया एक्सपांड करणं खूप अवघड व्हायला लागलं. आता बघूया रियोती कल्टिवेशनकडे. आता या सिस्टीममध्ये काय होतं, अ कॉन्ट्रॅक्ट, सट्टा, म्हणजे तुम्ही सट्टा बाजार हा शब्द ऐकला असेल तर हा यापासून सुरुवात झाला बरं का. अ कॉन्ट्रॅक्ट साईन बिटवीन द प्लांटर अँड द रयत ऑर पेझंट्स. आता इथे एक कॉन्ट्रॅक्ट साईन केलं जायचं प्लांटरमध्ये आणि रयत किंवा छोटे शेतकरी होते त्यांच्यामध्ये. द विलेज हेडमन वेअर फोर्स टू साईन धिस ऑन बिहाफ ऑफ रयत. आणि गावचा जो मुखिया होता त्याला काय केलं जायचं, फोर्स केला जायचा या रयतेच्या वतीने त्याच्यावर सही करायला. हू साईन द कॉन्ट्रॅक्ट्स वेअर गिवन लोन्स. आता जे लोक हे कॉन्ट्रॅक्टवरती सह्या करतील त्यांना लोन दिलं जायचं. कुणाकडनं, तर ह्या प्लांटरकडनं. अँड फोर्स टू कल्टिवेट इंडिगो ऑन 25% ऑफ देअर लँड. आणि जी काही त्यांची जमीन होती ना त्याच्यातल्या 25% भागावरती का विना यांना इंडिगो कल्टिवेशन करावंच लागायचं. सीड्स अँड ड्रिल्स वेअर प्रोव्हाइडेड बाय द प्लांटर्स. आता या बिया आणि ह्या बिया रोवायचं जे मशीन आहे त्याला ड्रिल्स म्हणतात, ते पण या प्लांटरकडनं दिलं जायचं. रयट्स हॅड टू कल्टिवेट द क्रॉप अँड हार्वेस्ट इट. त्यामुळं या रयतेला काय व्हायचं, हे क्रॉप कल्टिवेट करायला लागायचं आणि हार्वेस्ट पण करायला लागायचं. आफ्टर क्रॉप डिलिव्हरी, आता एक क्रॉप तयार झालं, मग त्याची जेव्हा डिलिव्हरी व्हायची, सायकल बिगॅन अगेन बाय अ न्यू लोन ग्रांटेड टू द रयत. आधीच्या लोकांकडे पैसे नसायचे, त्यात त्यांना लोन दिलेलं असायचं आणि जेव्हा या क्रॉपची डिलिव्हरी व्हायची तेव्हा काय व्हायचं, नवीन लोन ह्या रयतेला ग्रांट व्हायचं आणि ही सायकल सुरू व्हायची. म्हणजे काय होतं बघूया. प्राईस ऑफ इंडिगो पेड टू द रयत वॉज मिनिमल. आता ह्या इंडिगोची जी प्राईस होती त्या ह्या रयतला अगदी कमी मिळायची. कुड नॉट रिपे लोन्स, त्यामुळे ते लोन रिपे करू शकायचे नाही.
अगेन हॅड टू बॉरो लोन्स अँड द सायकल कंटिन्यूज. त्यामुळं काय व्हायचं, आधीच एकतर पेमेंट एवढं त्या इंडिगोचं जे काही कल्टिवेशन मिळेल त्याचं कमी होतं, त्यामुळं लोन पे करू शकायचे नाहीत, पे करू शकायचे नाहीत, त्यामुळं पुन्हा लोन घ्यायला लागायचं आणि ही सायकल ही सतत कंटिन्यूच राहायची. द प्लांटर फोर्स द रेयर टू कल्टिवेट इंडिगो ऑन द बेस्ट ऑइल. आणि सगळ्यात वाईट गोष्ट काय होती तर ह्या शेतकऱ्यांची जी चांगली जमीन होती त्याच्यावरती हे इंडिगो कल्टिवेशन करायला हे प्लांटर्स होते ते फोर्स करायचे. ड्यू टू इंडिगो कल्टिवेशन द सॉईल एक्झॉस्टेड रॅपिडली. आता ह्या इंडिगो कल्टिवेशनमुळं काय होतं, जमिनीची जी सुपीकता होती ना ती खूप पटकन खाली यायची अँड बिकम अनयुजेबल टू प्रोड्यूस अदर फूड क्रॉप्स सच ॲज राईस. म्हणजे दुसरं कुठलं पीक जर काढायचं असेल, म्हणजे भातासारखं पीक जरी काढायचं असेल तर त्याच्यासाठी ही जमीन काय व्हायची, अनुपयोगी, म्हणजे उपयोगीच व्हायची नाही, त्याचा काहीही उपयोग नसायचा. द ब्रिटिश प्लांटर्स took law in their hands and took recourse to coercive, repressive, oppressive and violent action against the peasant such as locking them up in the godown and beating them. आता ह्याच्यातनं काय व्हायला लागलं, हे ब्रिटिश प्लांटर्स काय करायचे, कधीकधी जबरदस्तीने, कधीकधी दडपशाही करायचे, कधीकधी त्यांच्यावर अत्याचार करायचे, कधीकधी हिंसक कारवाया करायचे आणि ह्या पिझंटकडनं हे कल्टिवेशन करून घ्यायचे आणि कधी अशी कायदा हातात घ्यायचे त्याच्यासाठी. आणि कधीकधी तर ह्या शेतकऱ्यांना ह्या गोडाऊनमध्ये डांबून ठेवायचे आणि त्यांना मारायचे सुद्धा. इंडिगो रिवोल्ट अगेन द इनह्युमन ऑप्रेसिव्ह. आता हे अत्याचारी जी वागणूक होती ती त्याच्या विरुद्ध इंडिगो रिवोल्टला सुरुवात झाली. इन मार्च 1859 द इंडिगो रायट्स इन बेंगाल रोज रिवोल्ट. 1859 मार्चमध्ये काय झालं, या इंडिगो रयत बेंगालमधले होते, त्याने काय केलं, हा उठाव केला. 2 विलेजर्स दिगंबर विश्वास अँड विष्णू विश्वास ऑफ गोविंदपूर विलेज इन नाडिया डिस्ट्रिक्ट लेड द रिबेलियन अगेन्स्ट द प्लांटर्स अँड सून स्प्रेड टू ऑल डिस्ट्रिक्ट. आता या नाडिया डिस्ट्रिक्टमधल्या गोविंदपूर गावामध्ये 2 गावकरी होते, त्यांचं नाव होतं दिगंबर विश्वास आणि विष्णू विश्वास. यांनी काय केलं, ह्या प्लांटर्सच्या विरोधात उठाव केला आणि हळूहळू काय झाला, तो पूर्ण डिस्ट्रिक्टभर पसरला. द रयत रेफ्यूज टू ग्रो इंडिगो अँड पे रेंट टू द प्लांटर्स. आता ह्या रयत्सनी किंवा शेतकऱ्यांनी काय केलं, इंडिगो ग्रो करायला आणि प्लांटर्सना रेंट पे करायला विरोध केला. फॅक्टरीज बिगॅन टू बी अटॅक. आता ह्यांची जी ब्रिटिशांची जी गोदाम होती ती त्याच्यावर अटॅक केला गेला. वुमेन्स ऑल्सो जॉईन द रिबेलियन. आणि ह्या रिबेलियन्सना आता बायकासुद्धा जॉईन झाल्या. गोमस्तास एजंट्स ऑफ प्लांटर्स, म्हणजे ह्या प्लांटरचे जे एजंट्स होते त्यांना गोमस्ता म्हणायचे, दे वेर असल्टेड, त्यांच्यावर हल्ला करण्यात आले. अँड सोशली बायकॉटेड द रयत हू वर फॉर द प्लांटर्स. आणि ह्या प्लांटरसाठी जी लोक काम करत होती त्यांच्यावर काय केला, बहिष्कार टाकण्यात आला, त्यांना बायकॉट केलं गेलं. लोकल जमीनदार्स वेर अनहॅपी विथ द ग्रोईंग पॉवर ऑफ प्लांटर्स अँड ॲग्री फॉर बीइंग प्रेशराइज्ड टू गिव्ह देम लँड ऑन लीज वेन टू द विलेजर्स अँड अर्ज द रयत टू रेजेस द प्लांटर्स. आता कसा कसा हा स्प्रेड वाढत गेला बघा. या प्लांटर्सची वाढलेली पॉवर, त्याच्यानंतर लँड लीजवर देण्याकरता येणारं प्रेशर, यामुळं काय झालं होतं, जमीनदार फार नाखुश तर होते आणि चिडलेले पण होते. म्हणून त्यांनी काय केलं, या गावकऱ्यांच्याकडे गेले आणि प्लांटर्सच्या विरोधात जायचा त्यांना आग्रह केला. विलेज हेडमन ऑल्सो सपोर्टेड द इंडिगो रयट्स. आणि हे गावचे मुखिया होते त्यांनी सुद्धा ह्या इंडिगो रयट्सना मदत केली. नॉट ओनली मोबिलायझिंग द पीझंट, या शेतकऱ्यांना इकडून तिकडे हलवायलाच फक्त नाही, बट ऑल्सो फॉट विथ द लथियल्स रिटेनर्स, म्हणजे लाठी हल्ला करणारी जी लोकं होती त्यांच्या विरोधात हे लढले सुद्धा बरं का. द बेंगाली इंटेलिजन्सिया प्लेड अ सिग्निफिकंट रोल अँड चॅम्पियन द कॉज ऑफ इंडियन कल्टिवेटर्स. आता बंगालमधले जो एज्युकेटेड क्लास होता त्यांनी मात्र ह्या इंडिगो कल्टिवेटर्सच्या मुवमेंटला विरोध केला. द पेन अँड द सफरिंग ऑफ ऑप्रेस्ड कल्टिवेटर
focused expression in pamphlets, folk songs and dramas. आता या अत्याचारी कल्टिवेटर्सकडून मिळणारे दुःख आणि वेदना हे कशाकशात यायला लागलं, पॅम्पलेटमधनं यायला लागलं, फोक सॉंग्समधनं यायला लागलं, ड्रामाजमधनं दिसायला लागलं. दीनबंधू मित्रा प्लेड नीलदर्पण विविडली पोर्ट्रेड द ऑपरेशन बाय द प्लांटर्स. आणि हे दीनबंधू मित्रांच्या नीलदर्पणच्या नाटकातून ह्या प्लांटर्सच्या अत्याचाराचं वर्णन पण स्पष्ट होतं. हरिश्चंद्र मुखर्जी, editor of Hindu Patriot, contributed outstandingly by publishing regular reports from his correspondents in the rural areas condemning the tyranny of the planters and peasants' resistance. आता ह्या हिंदू पॅट्रियटचे एडिटर होते हरिश्चंद्र मुखर्जी. त्याने काय केलं, गावाकडचे जे बातमीदार होते त्यांच्याकडनं आलेल्या रेग्युलर रिपोर्टमधून ह्या प्लांटरवर जे काही जुलूम होत होते ना त्याची मोठ्या प्रमाणात निंदा केली आणि त्याचा खूप मोठं योगदान पण आहे. When the British government realized that the rebellion would get out of their hands, they took prompt action. आता या ब्रिटिश गव्हर्नमेंटला लक्षात आलं की हे रिबेलियन जे आहे ते त्यांच्या हाताबाहेर जात आहे आणि म्हणून त्यांनी एक प्रॉम्प्ट ॲक्शन घेतली. मिलिटरी वॉज ब्रॉड टू प्रोटेक्ट द प्लांटर्स फ्रॉम द रयट्स. आता या रयतेपासून प्रोटेक्शन मिळण्यासाठी प्लांटर्सला प्रोटेक्शन मिळण्यासाठी मिलिटरी बोलवण्यात आली. इंडिगो कमिशन वॉज फॉर्म टू लुक इन टू द ग्रीव्हन्सेस ऑफ द इंडिगो कल्टिवेटर्स अँड द प्लांटर्स वेर प्रूव्ड गिल्टी. आता ह्याच्यासाठी काय केलं, इंडिगो कल्टिवेटर्सच्या ज्या काही तक्रारी होत्या की नाही त्या समजून घेण्यासाठी इंडिगो कमिशनची नेमणूक करण्यात आली आणि ह्या प्लांटर्सना त्याच्यात दोषी ठरवण्यात आलं. द कमिशन क्रिटिसाइज द प्लांटर्स फॉर द ऑप्रेसिव्ह मेजर्स ॲडॉप्टेड अगेन्स्ट द इंडियन रयट्स. आणि ह्या कमिशनने या प्लांटर्सना इंडिगो रयतवरती अत्याचार केल्याबद्दल दोषी ठरवलं. This rebellion caused the downfall in the production of indigo in Bengal. आणि ह्या सगळ्या उठावामुळे झालं काय, बंगालमधलं जे इंडिगोचं प्रोडक्शन होतं ते एकदम खाली आलं. द प्लांटर्स मूव टू बिहार वेअर गांधीजी लेड व्हायलंट मूवमेंट अगेन्स्ट द लोकल प्लांटर्स. हे प्लांटर कुठे शिफ्ट झाले तर बिहारकडे शिफ्ट झाले, जिथं गांधीजी हे नॉन व्हायलंट मूवमेंट होती ती लीड करत होते. अँड मार्क द बिगिनिंग ऑफ चंपारण्य मुवमेंट. आणि चंपारण्य मुवमेंटला तेव्हा काय झाली होती, सुरुवात झाली होती. इथं आपला काय झाला, हा चॅप्टर संपला. ह्याच्यात ज्या काही पॉलिसीज होते, ज्या काही गोष्टी होत्या त्या आपण कुठल्या कुठल्या बघितल्या बघूया. ह्या ॲग्रिकल्चरचं कमर्शियलायझेशन कसं झालं, त्याच्यानंतर मेजर कमर्शियल क्रॉप्स कुठले कुठले होते, इंडिगो कल्टिवेशन का करायला लागलं ह्या लोकांना. मग त्याच्या दोन पद्धती होत्या, एक निज कल्टिवेशन होतं आणि दुसरं रोती कल्टिवेशन होतं. आणि त्याच्यानंतर ज्या इंडिगो रिवोल्ट कशामुळे तयार झाला तर हे इनह्युमन ज्या काही अत्याचार केले गेले ह्या लोकांवरती आणि त्याच्यातनं हा इंडिगो रिवोल्ट झाला. आणि मग त्याच्यानंतरचे आफ्टर इफेक्ट्स काय झाले तर ह्या ब्रिटिशांनी काय केलं, मिलिटरी बोलवली आणि हे लोक त्यांच्या हातातनं बाहेर जात आहेत हे लक्षात आल्यानंतर त्याच्यावर कंट्रोल करायला सुरुवात झाली. इथंपर्यंत हा आपला चॅप्टर संपतो. आता हा ॲग्रेरियन पॉलिसीज ऑफ ब्रिटिश पार्ट 2 असा हा टोटल चॅप्टर आपला संपला. यात काही शंका असतील तर पुन्हा एकदा व्हिडिओ बघा. याचे PPT आहेत, त्याच्यानंतर वर्कशीट आणि क्विज आपल्या ॲप आणि वेब पोर्टलवर अवेलेबल आहेतच. थँक्यू.